पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला उमेदवारी राष्ट्रवादीकडून चिखली नगर परिषदेसाठी अर्ज भरलाय। न्यायालयीन कोठडीत असलेल्या विशाल काकडेचा पोलीस संरक्षणात अर्ज दाखल झालाय। विशालने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता, तर त्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांच्याकडून। प्रफुल्ल, हे नेमकं प्रकरण काय होतं? प्रवीता, चिखली शहरामध्ये काँग्रेसच्या युवक आघाडीचा अध्यक्ष असलेला विशाल उर्फ रिक्की काकडे याने 9 नोव्हेंबर रोजी आपल्या पत्नीला या ठिकाणी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर झालेल्या तक्रारीने गुन्हे दाखल झाल्यानंतर विशालला पोलिसांनी अटक देखील केली होती। सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये होता। मात्र असं असताना सध्या आपल्याला माहिती आहे, नगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्याला प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी देखील देण्यात आली आहे। तेव्हा विशाल जो आहे तो उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता नगरपालिकेला पोहोचला होता। महत्वाची बाब म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्याला जी मुभा जी आहे ती मिळाली होती उमेदवारी अर्ज भरण्याची। त्यांचं पोलीस संरक्षणामध्ये त्याला या ठिकाणी उमेदवारी जो आपला उमेदवारी अर्ज आहे तो त्याला दाखल करता आलेला आहे। मात्र महत्वाची बाब म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती आणि गुन्हेगारीचा डाग लागलेला हा आरोपी जो आहे तो अशा पद्धतीने आला आणि काँग्रेसमधून ऐन वेळेवर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी दिल्याने मोठी चर्चा जी आहे या विषयाची परिता चिखली शहरात होऊ लागली। जी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।